नमस्कार गाईज, वेलकम टू माझा आणखी एक मिनीवाला ब्लॉग. मागे तुम्ही माझ्या अक्कलकोटचे ब्लॉग बघितलेच आहे. मी बर्थडेला अक्कलकोटला गेली होती. आल्यानंतर एक दिवस इव्हिनिंगला मी बनवला होता मेथी पुलाव, ज्याची रेसिपी आज मी तुमच्याशी शेअर करते. माझी रेसिपी बघा, बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशी वाटली. तर मेथी पुलाव बनवण्यासाठी मी एकीकडे मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतली, तांदूळ स्वच्छ धुतला आणि 15 मिनिटांसाठी भिजायला घातला. तोपर्यंत भाज्या चिरल्या, त्याच्यामध्ये टोमॅटो, कांदा, बटाटा मी चिरून घेतलं, हिरवी मिरची उभी चिरून घेतली, आलं लसणाची पेस्ट मोठसर अशी वाटण करून घेतली. त्यानंतर गॅसवरती कुकर ठेवला, त्याच्यामध्ये तेल घातलं, माझ्याकडे जे अख्खे गरम मसाले आहेत ते त्याच्यामध्ये घालून घेतले. छान स्मेल होईपर्यंत परतल्यानंतर त्याच्यामध्ये उभा चिरलेला कांदा घालून घेतला, छान परतू दिला. त्यानंतर आलं लसणाची मोठसर असं वाटण याच्यामध्ये परतू दिलं. ते परतल्यानंतर त्याच्यामध्ये उभ्या चिरलेल्या मिरच्या घालून घेतल्या, त्या परतू दिल्या. त्यानंतर मेथीची भाजी घालून घेतली, थोडंसं मीठ घातलं, परतू दिलं. बटाट्याच्या फोडी घातल्या, त्या पण परतू दिल्या. त्यानंतर वेळ होती ती मसाले घालण्याची, त्यासाठी मी सुहानाचा बिर्याणी मसाला याच्यामध्ये घातला, लाल मिरची, गरम मसाला, धना पावडर असे छान मसाले घालून घेतले, ते परतू दिले. परतल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो घालून घेतलं, 2 मिनिटं छान सगळं परतू दिलं. आणि आता वेळ होती ती आपला तांदूळ घालायचे, जे आपण 15 मिनिटांसाठी भिजायला घातला होता. तांदूळ त्याच्यामध्ये घातला, 2 मिनिटं मस्त परतू दिला आणि दुप्पट पाणी घातलं, मीठ घातलं आणि 2 शिट्ट्या होईपर्यंत छान असा माझा मेथीचा 2 शिट्ट्या होऊ दिल्या आणि मेथीचा माझा पुलाव रेडी होता. तर हा मेथी पुलाव सिंपल अशी रेसिपी आहे, बट तुम्ही बनवली नसेल मला माहिती आहे. तर नक्की माझी रेसिपी बघा, बनवा आणि मला सांगा. पटकन असं इव्हिनिंग असेल किंवा तुम्हाला जेव्हा पण बनवायची इच्छा असेल तेव्हा तुम्ही बनवू शकतात आणि कोशिंबीर, सॅलड कशाबरोबर पण तुम्ही ट्राय करू शकता. तर माझी रेसिपी नक्की बनवा आणि मला सांगा आणि खूप सारी काळजी घ्या. बाय.